नीलम गोऱ्या कित्येक वर्ष आपल्या सभागृहाच्या उपसभापती आहेत। एक महिलांचं नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे आणि त्यांचा एक आवरा आहे आणि त्या महिलांचं नेतृत्व करतात। मी एवढ्या चांगल्या मोठ्या पोस्टवर असणाऱ्या महिलाबद्दल अशी विधान संजय राऊतला करणं हे अशोभनीय आहे। त्याचा मी जाहीर निषेध करतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा नेहमी सन्मान केलेला आहे आणि हा संजय राऊत हा कुठल्या याचा समजायला मार्ग नाही। तो काही बडबडत असून काही बदलत असून मला वाटतं कदाचित तो वेडा झालेला आहे। त्याला ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये आपण ॲडमिट केला पाहिजे असा माझा सल्ला आहे आणि त्याला इशारा देऊ इच्छितो, पुन्हा जर असं काही त्यांनी केलं तर माझ्या मतदारसंघामध्ये आला तर त्याला आम्ही काळं फात्याशिवाय राहणार नाही। नक्की जर आज पाहिलं तर आज मराठी भाषा दिवस आहे, यावर तुम्ही मला फार आनंद आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे। पंतप्रधान मोदी, एकनाथ शिंदे साहेब आणि हे प्रयत्न करून हे काम केलेलं आहे। गेली कित्येक वर्ष या बाबतीत तसं घडलं नव्हतं, हे घडलेलं आहे, त्याबद्दल मनापासून अभिनंदन आहे। आणि मराठी भाषा ही जगली आता याच्यापेक्षा आणखी सुदृढ झाली पाहिजे, सुदृढ होईल याची मला खात्री। या कायद्यासोबत एक प्रश्न पडलेला आहे, महिला आता सध्या घाबरलेल्या आहेत। पुण्यातल्या स्वारगेटच्या आता जी घटना घडलेली आहे त्या महिलासोबत, यावर तुम्ही कसं पाहता? आमचं सरकार हे महिलांचं संरक्षण करणारं सरकार आहे। ज्या नराधामाने असं केलेलं आहे त्याला फाशी झाली पाहिजे ही आमची महिलांतर्फे सर्वांतर्फे मागणी आहे। आणि मध्ये आमचे उपमुख्यमंत्री आमच्याकडे गोविंदाला आले तेव्हा बोलले होते, अशा कृत्य करणाऱ्या प्रत्येकाला फाशी दिली जाईल आणि मी त्याचा निषेध करून त्यांना फाशी झाली पाहिजे अशी आमच्या महिलांच्या तर्फे मागणी.